नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. नेपाळ बांगलादेशमध्ये जेव्हा तरुण रस्त्यावर उतरले होते, सरकारच्या विरोधात उठाव करत होते, तेव्हा भारतातले विरोधी पक्ष या जेनजी क्रांतीमुळे प्रचंड भारावले होते. या जेनजी क्रांतीचं कौतुक करत होते. या जेनजी क्रांतीचा ठिकठिकाणी गवगवा करत होते. जर तरुण रस्त्यावर उतरतात आणि शोषक आणि नाकर्त्या सरकारचा निषेध करतात, त्यांच्या विरोधात उठाव करतात, हीच जर जेनजी क्रांती असेल, तर गिलगिट बाल्टिस्तानमध्ये तरुण रस्त्यावर उतरले आहेत आणि सरकारच्या विरोधात आंदोलन करतायत. त्या क्रांतीला जेनझी क्रांतीचा टॅग लावायला भारतातले विरोधक, भारतातला मीडिया तयार का नाहीये? याला जेनझी क्रांती का म्हटलं जात नाहीये? भारतातले जे विरोधी पक्ष नेपाळ आणि बांगलादेशमधल्या क्रांतीनंतर टाळ्या पेटवत होते, ते गिलगिट बाल्टिस्तानमध्ये जे आंदोलन सुरू आहे त्याच्याकडे साफ दुर्लक्ष का करतायत? पाकिस्तानी रेंजरच्या गोळ्या छाताडावर झिलून अनेक तरुणांनी तिथे बलिदान केलेलं आहे, तरी सुद्धा भारतातील तथाकथित जेनजी समर्थक पूर्णपणे मौन आहेत. याच विषयावर या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा. जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग, पाकिस्तानच्या अवैध कब्जामध्ये असलेला, म्हणजे पाकिस्तानने बळकावलेला. आता इथली जनता पाकिस्तानच्या कचाट्यातून निसटून जाण्याचा प्रयत्न करते. पाकिस्तानच्या सोबत आम्हाला राहायचं नाहीये, अशी घोषणा इथल्या जनतेने केलेली आहे. भारतात त्यांना विलिनीकरण हवं आहे. खरं तर देशामध्ये जे राजकीय पक्ष आहेत त्यांनी याचं स्वागत केलं पाहिजे, या आंदोलनाचं समर्थन केलं पाहिजे, परंतु चित्र तसं दिसत नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये अशा अनेक गोष्टी घडल्या ज्या याच्यापूर्वी कधीही घडल्या नव्हत्या. आपण सर्जिकल स्ट्राईक केलं पाकिस्तानच्या विरोधात, बालाकोटचा हवाई हल्ला केला, पाकिस्तानच्या विरोधात आपण ऑपरेशन सिंदूर राबवलं. परंतु विरोधी बाकावर बसलेल्या ज्या लोकांना याच्यामध्ये खुसपट काढायचं होतं, त्यांनी नरेंद्र मोदी यांना वारंवार आव्हान दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की हे केलं त्याच्यामध्ये काही फार कौतुक नाहीये. खरी हिंमत असेल तर तुम्ही पाकव्याप्त काश्मीर भारतामध्ये विलीन करून दाखवा. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे नावाचे नेते आहेत, त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं आव्हान नरेंद्र मोदी यांना अनेक वेळा दिलेलं आहे. आता तिथली जनताच सांगते की आम्हाला पाकिस्तानमध्ये राहायचं नाहीये, आम्हाला भारतामध्ये विलिनीकरण हवं आहे. परंतु विरोधी बाकावर बसलेले भारतातले हे जे नेते आहेत ते याची दखलच घ्यायला तयार नाहीयेत. किंबहुना ते या सगळ्या प्रकाराला अनुल्लेखाने मारण्याचा प्रयत्न करतायत. 2023च्या दरम्यान गिलगिट बाल्टिस्तानमध्ये एका आंदोलनाची सुरुवात झाली. मागण्या अत्यंत मूलभूत होत्या. त्यांना गव्हाचं स्वस्त पीठ हवं होतं, त्यांना विजेचे स्वस्त दर हवे होते. गिलगिट बाल्टिस्तानमध्ये ज्या 12 राखीव जागा आहेत, त्या 12 राखीव जागा रद्द करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी होती. आणि या मागण्यांसाठी गिलगिट बाल्टिस्तानचे जे लोक आहेत ते गेली अनेक वर्ष धुमसत आहेत, परंतु या मागण्या पाकिस्तान सरकारकडून पूर्ण होताना दिसत नाहीये. आणि या मागण्यांसाठी 2023 मध्ये जे आंदोलन सुरू झालं ते आता स्वयं निर्णयाच्या दिशेने जात आहे. आम्हाला पाकिस्तानमधून बाहेर पडायचं आहे अशा प्रकारची घोषणा इकडची जनता करते आहे. त्यांना भारतामध्ये विलिनीकरण हवं आहे. आणि याच्या आधी जे आंदोलन सुरू झालं, जो संघर्ष सुरू झाला, त्याच्यामध्ये तरुणांनी आघाडी घेतलेली आहे. पाकिस्तानी रेंजर्सने हे आंदोलन चिरडण्यासाठी आतापर्यंत जो गोळीबार केलेला आहे, त्या गोळीबारामध्ये 50 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. आणि याच्यामध्ये सर्वाधिक भरणा 18 ते 30 वर्षाच्या तरुणांचा आहे. इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खोमेनी यांचा मृत्यू झाला. आणि या घटनेनंतर गिलगिट बाल्टिस्तानमध्ये प्रचंड मोठा भडका उडाला होता. जमाव रस्त्यावर उतरला, त्यांनी सरकारी इमारतींना लक्ष्य केलं. मोठ्या संख्येने जमाव रस्त्यावर उतरल्यामुळे त्यांना पांगवण्यासाठी पाकिस्तानी रेंजर्सने बेछूट गोळीबार केला. आणि या गोळीबारामध्ये 12 आंदोलकांचा मृत्यू झाला. एक रेंजर सुद्धा ठार झालेला आहे. बागरोट, अस्टोर, नलतार, जुतियाल आणि हुंजा या भागातले हे सगळे तरुण होते. आणि तेव्हापासून या आंदोलकांना चिरडण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकारकडून होतोय, पाकिस्तानी रेंजर्सकडून होतोय. 7 जूनला पुन्हा एकदा भडका उडाला, पुन्हा एकदा रेंजर्सनी गोळीबार केला. आणि या गोळीबारामध्ये पुन्हा एकदा 7 लोकांचा बळी गेलेला आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या जनतेवर पाकिस्तानकडून अशा प्रकारचा वरवंटा चालवला जात असताना भारत सरकारने फक्त बघ्याची भूमिका घेणं अशक्य होतं. भारत सरकारने या संपूर्ण घडामोडींवर अत्यंत सुस्पष्ट आणि परखड प्रतिक्रिया दिलेली आहे. संपूर्ण जम्मू काश्मीर, लडाख आणि गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे. पाकिस्तानने इथल्या जनतेवर अन्याय अत्याचार करणं बंद करावं, त्यांचे मानवाधिकार पायदळीत तुडवणं बंद करावं आणि हा भूभाग तात्काळ रिकामा करून इथून चालतं व्हावं अशी प्रतिक्रिया भारत सरकारने दिलेली आहे. खरं तर विरोधी पक्षातले जे नेते जे प्रत्येक विषयावर बोलत असतात, मोदी सरकारवर टीका करण्याची संधी शोधत असतात, त्यांनी सुद्धा हीच भूमिका मांडणं अपेक्षित आहे. परंतु विरोधकांमध्ये पूर्णपणे शांतता आहे, अगदी चिडीचूप आहे. पाकिस्तानची कड घ्यायला सुद्धा ते तयार नाहीयेत. म्हणजे जर तुम्हाला आंदोलकांच्या बाजूने बोलायचं नसेल तर किमान पाकिस्तानची कड घ्या, त्यांचं समर्थन करा. परंतु ते सुद्धा दिसत नाही. पूर्ण अळीमिळी, गुपचिळी.
नेपाळ बांगलादेशमधल्या जेनझी क्रांतीमुळे भारावलेले भारतातले काही पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष, तृणमूल काँग्रेस पक्ष, डावे पक्ष, आम आदमी पार्टी, उत्तर प्रदेशमधली समाजवादी पार्टी, महाराष्ट्रामध्ये उबाठा, हे जे सगळे पक्ष आहेत जे त्या जेनझी क्रांतीचं प्रचंड कौतुक करत होते, त्या तरुणांचं कौतुक करत होते, त्यांचा उदो करत होते, त्यांचं गिलगिट बाल्टिस्तानकडे अजिबातच लक्ष नाहीये. गिलगिट बाल्टिस्तानमधल्या आंदोलनाबाबत भारतातल्या विरोधी पक्षातील नेत्यांमध्ये जो सन्नाटा पसरलाय त्याची 2-3 महत्वाची कारणं असू शकतात. एक तर त्या आंदोलनाला या पक्षांचा पाठिंबा नाहीये किंवा या आंदोलकांनी जी मागणी केलेली आहे की त्यांना भारतामध्ये विलिनीकरण हवंय, त्या मागणीला या विरोधी पक्षांचा पाठिंबा नाहीये. किंवा तिसरी शक्यता अशी असू शकते की जर आंदोलकांचं समर्थन करायचं तर त्यांना उघडपणे पाकिस्तानच्या विरोधात बोलावं लागेल आणि असं बोलण्याची या पक्षांची, या पक्षाच्या नेत्यांची तयारी नाहीये. बांगलादेशमध्ये जी तथाकथित जेनझी क्रांती झाली, हे जे आंदोलन झालं ते अत्यंत हिंसक होतं आणि या आंदोलनाच्या दरम्यान अवामी लीगच्या नेत्यांना लक्ष करण्यात आलं, परंतु त्याचबरोबर लक्ष करण्यात आलं तिथल्या हिंदूंना. अनेक हिंदूंची भर रस्त्यामध्ये हत्या करण्यात आली, त्यांना जिवंत जाळण्यात आलं, अनेकांना ठार करून त्यांची जी प्रेतं आहेत ती झाडावर लटकवण्यात आली, हिंदू महिलांवर अत्याचार करण्यात आले, हिंदूंच्या मालमत्ता जाळण्यात आल्या. म्हणजे जेवढे हाल करणं शक्य असेल तेवढे हाल या आंदोलनाच्या दरम्यान हिंदूंचे करण्यात आले. तरी सुद्धा भारतातल्या विरोधी बाकांवर जे नेते होते ते याचा उल्लेख टाळत होते आणि आंदोलनाचं कौतुक करत होते, आंदोलकांचं कौतुक करत होते. परंतु ही सगळी मंडळी आता गिलगिट बाल्टिस्तानच्या बाबत अत्यंत शांत बसलेली आहेत. हिंदीमध्ये ज्याला म्हणतात साप सूंघ जाना, तसा काहीसा प्रकार या लोकांच्या बाबत झालेला आहे. जे आंदोलक पाकिस्तानी रेंजरच्या गोळ्यांना बळी पडणार नाहीत ते वेगळ्या प्रकारे मरतील अशी व्यवस्था पाकिस्तानच्या सरकारने केलेली आहे. या ठिकाणी गव्हाचं पीठ पोचू नये, या ठिकाणी अन्नधान्य पोचू नये, या ठिकाणी पाणी आणि वीज सुद्धा पोचू नये, अशा प्रकारचे प्रयत्न शहबाज शरीफ यांचं सरकार करते. आणि याच्या विरोधात जगभरामध्ये जे विखुरलेले काश्मीरी आहेत ते आंदोलन करताना दिसत आहेत. अमेरिकेमध्ये जे काश्मीरी राहतात त्यांनी थेट व्हाईट हाऊसच्या दारामध्ये जाऊन दाद मागितलेली आहे आणि पाकिस्तानमध्ये जी परिस्थिती आहे ती अमेरिकेच्या कानावर घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे कशा प्रकारे गिलगिट बाल्टिस्तानमध्ये पाकिस्तानी सरकार वरवंटा चालवत आहे त्याची सविस्तर माहिती अमेरिकेला देण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केलेला आहे. काही आंदोलकांनी संयुक्त राष्ट्रांचं जे मुख्यालय आहे त्या मुख्यालयाच्या समोर निदर्शनं केली आणि ही निदर्शनं पाकिस्तानच्या विरोधात होती. पण एक काळ असा होता की भारतामध्ये जे काश्मीर आहे त्या काश्मीरमध्ये भारताचा वरवंटा चालू आहे अशा प्रकारचा अपप्रचार पाकिस्तानकडून होत होता आणि जगभरामध्ये जे भारतीय दूतावास आहेत त्या दूतावासाच्या समोर हे पाकिस्तानी आंदोलन करायचे. आज चक्र पूर्णपणे फिरलेलं आहे आणि पाकिस्तानच्या विरोधात हे जे काश्मीरी आहेत ते जगभरामध्ये आंदोलन करतायत अशा प्रकारचं चित्र दिसतंय. परंतु भारतातले विरोधी पक्ष, विशेष करून काँग्रेस पक्ष, या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल पूर्णपणे मौन आहे. राहुल गांधी जे गेले अनेक दिवस बेपत्ता आहेत ते 4 ओळीची पोस्ट टाकायला सुद्धा तयार नाहीत एक्सवर किंवा सोशल मीडियाच्या अन्य प्लॅटफॉर्मवर. भारत सरकार पूर्णपणे गिलगिट बाल्टिस्तानमध्ये जे आंदोलक आहेत त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्यांचं समर्थन करताना दिसतंय, त्यांच्या बाजूने बोलताना दिसते, त्यांच्यासाठी आवाज उठवताना दिसते. विरोधक मात्र यापैकी काहीही करताना दिसत नाहीयेत. उबाटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी काल परवा सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांना पाठिंबा जाहीर केला आणि त्यांनी कारण दिलं की हे जे 2 लोक आहेत, हे जे 2 नेते आहेत ते भारतातल्या तरुणांसाठी आवाज उठवत आहेत म्हणून आमच्या पक्षाचं त्यांना पूर्णपणे समर्थन आहे. परंतु ते गिलगिट बाल्टिस्तानबद्दल बोलत नाहीत. का बोलत नाहीयेत? गिलगिट बाल्टिस्तान हा भारताचा अविभाज्य भाग आहे, याच्यावर बहुधा उद्धव ठाकरेंचा विश्वास नसावा किंवा तिथे जे आंदोलक आहेत, तिथे जे लोक आहेत ते भारतीय आहेत याच्यावर त्यांचा विश्वास नसावा किंवा ते ज्या मागण्या करत आहेत त्याला उद्धव ठाकरे यांचं समर्थन नसावं किंवा मग या आंदोलकांच्या बाजूने बोललं, त्यांचं समर्थन केलं, त्यांच्यासाठी आवाज उठवला तर कदाचित आपली मतपेढी नाराज होईल असं त्यांना वाटतंय. म्हणून उद्धव ठाकरे या प्रकरणामध्ये अत्यंत चिडीचूप आहेत, गप्प आहेत. एक 2-4 दिवसापूर्वी नेपाळमध्ये सुद्धा एक आंदोलन झालं. आंदोलन करणारे सगळे तरुण होते, म्हणजे जेनझी होते आणि ज्यांच्या विरोधात आंदोलन झालं त्यांचं नाव बालेन शहा, जे नेपाळचे पंतप्रधान आहेत आणि नेपाळच्या सत्तारूढ सरकारचं नेतृत्व करतायत. म्हणजे मार्चमध्ये बालेन शहा हे नेपाळच्या सत्तेवर विराजमान झाले आणि त्याच्यानंतर आता जुलै उजाडलेला आहे. फक्त 4 महिने झालेले आहेत. ज्या जेनझीनी आधीचं सरकार उखडून टाकण्यासाठी बालेन शहा यांचं समर्थन केलं होतं, त्यांना सत्तेवर बसवलं होतं, ते जेनझी अवघ्या 4 महिन्यामध्ये बालेन शहा यांच्या विरोधात ओरडा करायला लागलेले आहेत. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बालेन शहा जी आश्वासनं देऊन नेपाळच्या सत्तेवर बसले ती आश्वासनं त्यांच्याकडून पूर्ण केली जात नाहीयेत. आता प्रश्न हा पडतो, ज्या भारतातल्या नेत्यांनी त्या जेनझीचं समर्थन केलं होतं, जे त्यावेळच्या सरकारचा विरोध करत होते, आता पुन्हा ते या जेनझीचं समर्थन करणार आहेत का जे बालेन शहा यांच्या सरकारचा विरोध करतायत?
देशाची जी सर्वसामान्य जनता आहे त्यांची राजकीय पक्षाकडून एक अपेक्षा असते. राजकीय पक्षांनी एरवी एकमेकांच्या उरावर बसावं, एकमेकांच्या माना मोडाव्यात, एकमेकांचे कपडे फाडावेत. परंतु जेव्हा देशाचा विषय येतो, राष्ट्रहिताचा विषय येतो, तेव्हा सर्व मतभेद विसरून सगळ्या राजकीय पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकमुखाने आवाज उठवला पाहिजे. देशातला जो विरोधी पक्ष नेपाळ आणि बांगलादेशमध्ये जी तथाकथित क्रांती झाली तेव्हा टाळ्या पेटत होता, आणि त्यावेळी या सगळ्या पक्षाच्या नेत्यांना अक्षरशः हर्षोन्माद चढला होता आणि ही मंडळी प्रचंड खुश होती. त्यांना असं वाटलेलं की जे नेपाळमध्ये आणि बांगलादेशमध्ये झालं ते भारतामध्ये सुद्धा होऊ शकेल, किंबहुना भारतामध्ये व्हावं ही त्यांची अपेक्षा होती. ही सगळी मंडळी गिलगिट बाल्टिस्तानमध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाबद्दल अनाकलनीय मौन बाळगून आहेत. या आंदोलनाबद्दल काहीही बोलताना दिसत नाहीये. तर या मंडळींनी सुद्धा या विषयावर भोकल व्हावं आणि जे लोक तिथे आंदोलन करतायत, पाकिस्तानच्या कब्जातून सुटण्याचा प्रयत्न करतायत, भारतामध्ये सामील होण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी जो आवाज उठवलाय त्या आवाजाला बळ देण्याचं काम देशातल्या प्रत्येक पक्षाने करावं अशी जनतेची अपेक्षा आहे. या व्हिडिओमध्ये तुर्तास तिथेच थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.